विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी जुलै 2022 पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित या विषयाचा पेपर आपण सोडवणार आहोत। संच ए पेपर क्रमांक 1 विषय प्रथम भाषा व गणित या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। विषय मराठी विभाग 1 यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी हा उतारा दिलेला आहे आणि हा उतारा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। उतारा वाचून घेऊया। खेडीपाडी आनंदात होती, भीमा पूर्णा तापी कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या, सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते, प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते, अंगणामधील तुळशी वृंदावने मंजिऱ्यांनी डवरून डोलत होती, ओसऱ्यांवरील झोपाळे मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते, दुष्काळ ठाऊकच नव्हता, गोट्यात गाई वासरांची दाटी होती, सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते, गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या, कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती, पोरेबाळे लेकी सुना शेते भाते गुरे वासरे पशुपक्षी आनंदात होते, झाडे झुडपे सुद्धा, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। यावरील प्रश्न। खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते? नद्या सुप्रसन्न वाहत होत्या, दुष्काळ ठाऊकच नव्हता, गोठ्यात गाई वासरांची दाटी होती, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। तर उतार्यामध्ये ही वरील 4ही वाक्य आलेली आहेत, म्हणून आता आपण उत्तर पर्याय बघूया। फक्त अ बरोबर, फक्त ब व क बरोबर, अ ब क ड बरोबर, फक्त ड बरोबर। आता 4ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3। पुढील प्रश्न। उतार्यात किती जोडशब्द आलेले आहेत? खेडीपाडी, मुलीबाळी, गाई वासरे, सांज सकाळ, सोन्या मोत्या वाचून, पोरे बाळे लेकी सुना शेते भाते गुरे वासरे पशुपक्षी असे एकूण 9 जोडशब्द आलेले आहेत। एकूण 9 जोडशब्द आलेले आहेत, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4। पुढील प्रश्न आहे। गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? गोग्रास म्हणजे गाईला घातलेला घास। याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी ही कविता दिलेली आहे आणि ही कविता वाचून आपल्याला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। या कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे? या कवितेमध्ये गवत फुलाचे वर्णन केलेले आहे, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2। पुढील प्रश्न आहे। कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? लाल पाकळी। विशेषण आणि नाम यांची जोडी आहे लाल पाकळी, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1। पुढील प्रश्न। खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? गवत फुला तुला पाहून मी हरखून गेले, तुझे रंग पाहताना भान हरपून गेले, शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे, मी तुला अंगाईचे गीत गावे। आता इथं गवत फुलाचं वर्णन आहे, म्हणून याचं चुकीचं विधान आहे उत्तर यामधील चुकीचे विधान आहे मी तुला अंगाईचे गीत गावे। याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4। पुढील प्रश्न। खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? ती सर्वनामे आपण अंडरलाईन करून घेऊया। या वाक्यामध्ये ती, त्याला, मी, तुला, त्या, आम्ही अशी एकूण 6 सर्वनामे आलेली आहेत, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2। पुढील प्रश्न आहे। वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। घडा, सडा, खडा। या गटाशी जुळणारा शब्द येईल घोडा, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1। पुढील प्रश्न। खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? मधुरा पाणी पिते, माझे जेवण झाले, मी चांगले भाषण करेन, तो गावाला गेला होता। यातील मी चांगले भाषण करेन हे भविष्यकाळी वाक्य आहे, म्हणून याचा उत्तर पर्याय येईल 3।
पुढील प्रश्न आहे, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. जयश्रीने अक्षर सुंदर आहे, जयश्रीने मैदानावर गेली, जयश्रीने इकडे ये आणि जयश्रीने छान कविता केली. आता या वाक्यामध्ये योग्य विधेय येईल जयश्रीने छान कविता केली. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. पुढील प्रश्न आहे, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. प्रार्थना पहिलाच शुद्ध शब्द आहे म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी हा संवाद दिलेला आहे आणि हा संवाद वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पुढील प्रश्न आहे, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे. वरील संवादामध्ये एकूण 7 व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे. पुढील प्रश्न, अरेच्या तारीख विसरलेच ग मी असे गीता कोणाला म्हणाली. अरेच्या तारीख विसरलेच ग मी असं गीता आईला म्हणाली. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. पुढील प्रश्न, आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत. 5 तारखेला, 6 तारखेला, पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला. पुढील प्रश्न आहे, चौकटीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. या चौकटीतील अक्षरापासून म्हण तयार होईल. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आता येथील 5, 6, 7 क्रमांकाची 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे न व रा हा शब्द तयार होईल. याचा विरुद्धार्थी शब्द नवरी. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील प्रश्न आहे, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे. त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची थप्पी लावली होती. आता इथं पर्याय दिलेले आहेत. मडक्यांची थप्पी लावली होती. यामध्ये मडक्यांची उतरंड असते. मडक्यांची उतरंड लावली होती तर इथं थप्पी दिलेला आहे म्हणून चुकीचा भाग आहे थप्पी. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3. पुढील प्रश्न, मेज हा शब्द कोणत्या शब्दाला पर्यायी शब्द आहे. मेज, टेबल. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता. सर्वांनी पाण्याची बचत करावी. अधोरेखित शब्द आहे पाण्याची. आता पाण्याला समानार्थी असलेले शब्द आहेत जीवन, जल आणि सलील. आता याला समानार्थी नसलेला शब्द आहे निर्मळ. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील प्रश्न, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त, अरण्यपंडित. आता अक्षरशत्रू आणि अरण्यपंडित हे 2 अलंकारिक शब्द आहेत म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल अ आणि ड. अ आणि ड हे पर्याय असलेला उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. फक्त अ आणि ड बरोबर. पुढील प्रश्न आहे, तिटा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आलेला आहे ते पर्यायातून निवडा. आता तिठा म्हणजे 3 रस्ते जिथे एकत्र मिळतात ती जागा. 3 रस्ते एकत्र येतात. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. पुढील प्रश्न, गटात न बसणारा पर्याय शोधा. झाडे, वेली, झाडे, झुडपे, झाडांवर, झाड, झाडोरा. यामध्ये गटातून न बसणारा शब्द आहे झाडांवर. पुढील प्रश्न आहे, पुढील पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. शेळीचे करडू, म्हैसीचे रेडको असते कोकरू दिलेले आहे म्हणून चुकीचा पर्याय आहे उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. आता दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर मध्यभागी येईल स्वरा. पुढील प्रश्न, पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा. आता अचूक म्हणजे बरोबर जोडी. शिक्षण दिन 11 नोव्हेंबर हा पर्याय अचूक आहे. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1.
यानंतर विषय गणितामधील प्रश्न आपण सोडवणार आहोत. यावरील प्रश्न 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन. आता 1 ग्रोस बरोबर 12 डझन, 2 ग्रोस बरोबर 24 डझन आणि 5 डझन सुरुवातीचे दिलेले, यांची बेरीज येईल 29 डझन. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल. आता या उदाहरणामध्ये 37 ने विभाज्य असणाऱ्या आणि 6व्या स्थानावरील संख्या शोधायचे. म्हणजे 37 गुणिले 6 केल्यानंतर उत्तर येईल 222. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 4. पुढील प्रश्न 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील. 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. म्हणून याचा आता 12 ऑगस्ट रोजी शनिवार असणार आहे. 12 ऑगस्टला शनिवार आहे. 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आता यावरून आपण 1 तारखेचा वार काढूया. 1, 8, 15, 22 या तारखांना एकच वार येतो. आता 12ला शनिवार आहे, 15ला मंगळवार येईल. मग 15 तारखेचा वार 1 तारखेला असतो. म्हणून मंगळवार, बुधवार, गुरुवार हे वार 1, 2, 3 ऑगस्टला येतील. म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3. पुढील प्रश्न 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे, तर त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता. आता इथं 2 अपूर्णांकामधील फरक दिलेला आहे आणि त्यापैकी 1 अपूर्णांक दिलेला आहे. म्हणजे इथं फरक आणि दिलेला अपूर्णांक यांची बेरीज करायची. अधिक 3.256 यांची बेरीज येईल 148.7. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 4. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता. 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर बरोबर आहे. 1000 लिटर बरोबर 1 किलोलीटर हाही पर्याय बरोबर आहे. 1 किलोग्रॅम बरोबर 10 हेक्टोग्रॅम हाही पर्याय बरोबर आहे. 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम. आता 1 ग्रॅम बरोबर 10 डेसिग्रॅम असतो. म्हणून याचा चुकीचा पर्याय आहे उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आकृतीचे एकूण भाग आहेत 32. 32 पैकी 8 भाग रंगवलेले आहेत. शेकडेवारी काढायचे म्हणून 8 एके 8, 8 चौक 32, 4 एके 4, 25 चौक 100. म्हणजे रेखांकित भागाची शेकडेवारी येईल 25%. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 1. पुढील प्रश्न आहे 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या यामधील फरक किती. आता 3 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे 101 आणि 2 अंकी मोठ्यात मोठी सम संख्या आहे 98. यामधला फरक येईल 3. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. पुढील प्रश्न दशांश अपूर्णांकातील संख्या दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती. आता यातील
चढता क्रम लावायचा आहे. सर्वात लहान संख्या 1. आता याची क्रमांक लावून घेऊया. 1 2 3 आणि 4. आता या पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक काढूया. 5.435 वजा 5.064 यामधील फरक आता यांच्यातील फरक 0.371 याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील प्रश्न आहे. विजयरावांनी 50 रुपये डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतले. त्यापैकी 15 संत्री खराब झाले. उरलेले सर्व संत्री त्यांनी प्रत्येकी 6 रुपये प्रमाणे विकले. तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला. आता 50 डझन संत्री 30 रुपये प्रमाणे घेतलेले आहेत. 50 गुणिले 30 केल्यानंतर उत्तर येईल 1500 रुपये खरेदी. आता 30 डझन संत्री आहेत. 30 गुणिले 12 360 संत्री होतील. यापैकी 15 खराब झालेत म्हणजे वजा करायचे. 345 संत्री 345 संत्री प्रत्येकी 6 रुपये प्रमाणे विकलेत. यांचा गुणाकार येईल 345 गुणिले 6 केल्यानंतर उत्तर येईल 2070 रुपये ही विक्री किंमत. आता आपल्याला नफा काढायचा आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येईल 570 रुपये नफा. यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येईल 570 रुपये नफा. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. पुढील प्रश्न आहे. एका डब्यात 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम तांदूळ भरले तर अशा 10 डब्यामध्ये किती तांदूळ मावतील. आता एका डब्यात 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम आहेत. 10 डब्यांमधील किती मावतील हे काढायचं आहे आपल्याला. आता इथं 155 किलोग्रॅम एवढे तांदूळ मावतील. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. पुढील प्रश्न आहे. एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील. आता 4 लिटरचे 4000 मिली होतील भागिले 125. आता यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर येईल, इथं भाग घालूया आपण, 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 8 40, 5 5 25, 5 1 5, 5 31, 5 0 0, 5 1 5, 5 3 15, 5 दोन्ही 10. भागाकार आलेला आहे 32. 4 लिटर तेल 125 मिलीप्रमाणे 32 बाटल्यांमध्ये भरावे लागेल. म्हणजे एकूण बाटल्या लागतील 32. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील प्रश्न आहे. 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत. या उदाहरणामध्ये चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे चौकोनाच्या ठिकाणी 2 आणि त्रिकोणाच्या ठिकाणी 3, चौकोनात 2 त्रिकोणात 3 हे अंक भरल्यानंतर या संख्येला 6 ने निश्चित भाग जाईल.
6ने निशेष भाग जाईल, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3. पुढील प्रश्न, सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? आता रेखांकित न केलेला भाग आहे 4/6, म्हणजे एकूण भाग 6 आहेत, त्यापैकी 4 भाग न रंगवलेले आहेत. याचा सममूल्य नसणारा, आता पर्यायामधील 4/6, 2/3, 8/12 हे 4/6 या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक आहेत. आणि 1/3 हा अपूर्णांक या अपूर्णांकाशी सममूल्य नाही, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3. पुढील उदाहरण आहे, 4,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने सरळ व्याजाने किती वर्षे बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल? आता मुद्दलाच्या दुप्पट रक्कम मिळणार आहे, म्हणजे आपल्याला 4,000 रुपये सरळ व्याज आणि 4,000 रुपये मुद्दल असणार आहे. याचा दर आहे 10%. काढायचे मुदत. सरळ व्याजाच्या सूत्रानुसार आपण सोडवूया. बरोबर 400 गुणिले मुदत, इकडं 4,000 सरळ व्याज आहे असं येईल. आता या 4,000 सरळ व्याजाला आपण 400ने भागल्यानंतर उत्तर येईल 10, म्हणजे मुदत येईल 10 वर्ष मुदत. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 2. पुढील उदाहरण आहे, खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आता त्रिकोणांची संख्या आहे 12, चौकोनांची संख्या आहे 8, यातील फरक येईल 4, म्हणजे त्रिकोणांची संख्या 4ने जास्त आहे. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? आता एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी असते. आता एकक स्थानी 5 पाहूया. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहे, म्हणून याची स्थानिक किंमत सर्वात कमी येईल. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा. आता 28ची 3/7 पट, 7 एके 7, 7 चौक 28, 4 त्रिकोण 12, पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय 4/5ची 15 पट, 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 चौक 12, हाही पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे 14ची 6/7 पट, 7 एके 7, 7 दोन्ही 14, बेसख्ख 12, हाही पर्याय बरोबर आहे. अयोग्य पर्याय आहे चौथा, 9 एके 9, 9 दोन्ही 18, 8 दोन्ही 16 यायला पाहिजे, इथं 12 दिलेला आहे, म्हणून अयोग्य पर्याय आहे 4. पुढील प्रश्न आहे, 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? आता 504 मीटरची तार आहे, ही 8 ठिकाणी कापलेली आहे, म्हणजे तिचे एकूण 9 तुकडे तयार होतील. ,504 ही तारेची लांबी असेल. आता 504ला 9ने भागायचं. 9 एके 9, 9 5 45, उरले 5, 9 सख्ख 54. तर प्रत्येक तुकड्याची लांबी 56 मीटर असेल. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. आता दिलेल्या सर्व पदावली सोडवल्यानंतर अचूक बरोबर पदावली असेल पर्याय क्रमांक 2. 8 7 56, 56 अधिक 5 61 येईल. आता इथं गुणाकार पहिल्यांदा येईल. 8 7 56, 56 अधिक 5 61, म्हणजे दिलेली पदावली उत्तर पर्याय क्रमांक येईल 2, अचूक पर्याय.
पुढील प्रश्न आहे, इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? आता इष्टिकाचितीच्या कडा असतात 12, शिरोबिंदूंची संख्या असते 8. 12 अधिक 8 यांची बेरीज येईल 20. घनाच्या कडा आणि पृष्ठे, घनाला कडा असतात 12, पृष्ठे असतात 6, यांची वजाबाकी येईल 6. आता इष्टिकाचिती कडा व शिरोबिंदूंची संख्या यातून घनाची कडा व पृष्ठांची वजाबाकी करायची. 20 वजा 6 केल्यानंतर उत्तर येईल 14. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 3. पुढील प्रश्न आहे, हरजित सिंगने बँकेतून 20,000 रुपये दशादशे 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? इथं सरळ व्याज काढायचं आहे. 20,000 गुणिले 7 गुणिले 3 भागिले 100. 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42, म्हणजे 4200 रुपये सरळ व्याज द्यावे लागेल. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील प्रश्न आहे, खालील आकृतीबंध पूर्ण करा. आता इथं डावीकडे बाण स्टार, स्टार उजवीकडे बाण, डावीकडे बाण स्टार, स्टार उजवीकडे बाण येईल. इथं उजवीकडे बाण येईल. परत पहिली आकृती पुढं, डावीकडे बाण. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 1. पुढील प्रश्न आहे, 3/4 या पूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? हे उदाहरण सोडवण्याचं सूत्र आहे, बेरजेचे उत्तर भागिले अंश गुणिले छेद वजा 1. आता या 3ला हे 3 गेले, 4 एके 4, 4 वजा 1 बरोबर उत्तर येईल 3. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. पुढील प्रश्न आहे, बाजारामध्ये 17 आंब्यांच्या पेट्यांची किंमत 6,035 रुपये आहे, तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती? आता 17 आंब्यांच्या पेट्यांच्या किमतीवरून एका आंब्यांच्या पेटीची किंमत काढून घेऊया. 6,035 भागिले 17, 17 एके 17, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 त्रिक 51, उरले 9, 17 पाची 85, 17 पाची 85, 355, 355 गुणिले 25 यांचा गुणाकार 5, 7, 8, 8 यांचा गुणाकार येईल 8,875. 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत होईल 8,875 रुपये. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. पुढील प्रश्न, मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला, तर ती किती वाजता सेमिनारला पोचली? आता 10:30 वाजता पोचायचं होतं, त्याच्यामध्ये पाऊण तास उशीर झाला, म्हणजे 10:30 मध्ये पाऊण तास अधिक केल्यानंतर 11:15 हे उत्तर येईल. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. पुढील उदाहरण आहे, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर गुणाकार 0 येतो, म्हणून अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या एकूण 18 संख्या आहेत. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 3. पुढील प्रश्न आहे, 200च्या पुढील प्रश्न आहे, 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? 200चा शेकडा 10 काढूया. 200 गुणिले 10 अंश छेद 100,
बरोबर आले 20. 20 वजा 10 केल्यानंतर उत्तर येईल 10. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ नाही व सहमूळही नाही? 71, 73, 41, 43, 29, 31 ह्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. 82, 88 ही जोडमूळही नाही आणि सहमूळही नाही, म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. पुढील प्रश्न आहे, 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून 60,07,000 अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकेल? आता 60,07,000 वजा 6,07,000 यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येईल 54,00,000. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. पुढील प्रश्न आहे, 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8. आता यांची बेरीज करायची, अपूर्णांकांची बेरीज. पहिल्या दोन अपूर्णांकाचे छेद समान करून घेऊ. 6×18 अधिक 5×20 छेद 6×24 अधिक 5/8. 18 अधिक 20 यांची बेरीज येईल 38/24 अधिक 5/8. आता 8चा छेद 24 करण्यासाठी 3 न गुणावं लागेल. इकडं मांडून घेऊया. 38/24 अधिक 5×3 = 15 छेद 8×3 = 24 53/24. याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर येईल 24×2 = 48 बाकी उरेल 5. तर हेच आपण 2.5/24 असे लिहितो. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. 625 चौमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने खर्च. बाजू काढून घेऊया. 625 हा 25चा वर्ग आहे, म्हणून बागेची बाजू बरोबर उत्तर येईल 25 मीटर. आता परिमिती येईल 4×25 बरोबर 100 मीटर. एक पदरी कुंपणासाठी 100×50 बरोबर 5,000 रुपये. 4 पदरी कुंपणासाठी गुणिले 4 बरोबर 20,000 रुपये खर्च येईल. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. पुढील प्रश्न आहे, एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील? रस्ता आहे 100 किमी, 5 किलोमीटरवरती एक झाड लावलेलं आहे. 20 अधिक 0 किलोमीटरवरचं सुरुवातीचं एक झाड म्हणजे 21 झाडे एका बाजूला. दुतर्फा बरोबर 21 × 2
बरोबर उत्तर येईल 42 झाडे. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. पुढील प्रश्न संदीपजवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा येतील? 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत एकूण नोटा येतील 100 रुपयांच्या 100 रुपयांची एकूण रक्कम होईल 5,500 रुपये. आता यामध्ये 500 रुपयांच्या नोटा 500 रुपयांच्या नोटा येतील 11. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील प्रश्न आहे आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च 7,500 रुपये इतर खर्च झाला तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले? 9,500 आणि 7,500 यांची बेरीज येईल 17,500 रुपये. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 1. 9,000 9,500 आणि 7,500 यांची बेरीज करूया. 9,500 अधिक 7,250 यांची बेरीज येईल 17,500 रुपये. पुढील प्रश्न आहे शेजारील घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत? या घड्याळामध्ये 9 वाजलेले आहेत. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 2. पुढील प्रश्न आहे खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी आहे. आकृतीची परिमिती काढा. आता कोणत्याही आकृतीची परिमिती म्हणजेच त्या आकृतीच्या बाह्य कडांच्या लांबींची बेरीज. आता या आकृतीच्या सर्व बाहेरील कडांच्या लांबींची बेरीज येईल 22 सेमी. म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. परिमिती बरोबर 22 सेमी. पुढील प्रश्न आहे 435 गुणिले 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0 या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? इथं स्टार बरोबर जर 2 घेतलं 435 गुणिले 12 केल्यानंतर उत्तर येईल 5,220. म्हणून स्टारच्या जागी समान अंक असलेली संख्या येईल 2. याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. पुढील प्रश्न इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटारसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये, रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला तर ती गाडी 38,500 रुपयाला विकली तर ह्या व्यवहारात त्याला किती नफा झाला? आता त्याची एकूण खरेदी काढूया आपण. एकूण खरेदी बरोबर मोटारसायकलची किंमत आहे 25,000 अधिक 8,500 रुपये रंग देण्याचा खर्च 2,500 रुपये 8,500 दुरुस्ती खर्च 2,500 रंग देण्याचा खर्च एकूण रक्कम येईल 36,000. इक्बालची खरेदी किंमत आली 36,000 रुपये आणि विक्री किंमत आहे 38,500. या 38,500 मधून 36,000 रुपये खरेदी किंमत वजा केल्यानंतर उत्तर येईल 2,500 रुपये नफा. म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. पुढील प्रश्न चौरसाच्या
खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? चौरसाच्या चारही कोनांची बेरीज 180 अंश असते. हे विधान चुकीचं आहे. चौरसाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज काटकोना एवढी असते. हेही चुकीचं आहे. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. चौकोनाच्या बाजूंची संख्या व त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते. चौकोनाच्या बाजूची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट नसते, म्हणून हेही विधान चुकीचं आहे. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते. हे उदाहरण बरोबर आहे. चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश व त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 0.91, 0.899, 0.090, 0.0900. आता या सर्व दशांश अपूर्णांकापैकी 0.91 ही संख्या मोठी आहे. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील उदाहरण आहे, आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 रुपये पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील 50,042 रुपये घरगुती वस्तूसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली, तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? आदर्श विद्यालय आणि सरस्वती विद्यालय यांनी गोळा केलेली रकमेची बेरीज करून घेऊ. 47,989 अधिक 8,493 यांची बेरीज येईल 56,482. यामधून घरगुती वस्तूंसाठी खर्च केलेली रक्कम वजा करूया. 56,482 वजा 50,042 यांची वजाबाकी येईल 0,446 6,440. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. पुढील उदाहरण आहे, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 25% बरोबर 25/1000. हे विधान चुकीचं आहे. 25/100 पाहिजे होतं. 25चा शेकडा 5. दुसरा पर्याय आहे 20चा शेकडा 5. 20चा 5%. उत्तर येईल 1. इथं 4 दिलेलं आहे. हेही पर्याय चुकीचा आहे. 50चा शेकडा 50. 50चा 50%. उत्तर येईल 25. इथं 2.5 दिलेलं आहे. तिन्हीही पहिले पर्याय चुकीचे आहेत, म्हणून अचूक विधान येईल पर्याय क्रमांक 4. 0.68 म्हणजे 68%. पुढील प्रश्न आहे, 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. 7.6 गुणिले 2 बरोबर 15.2 मीटर येईल. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 2. पुढील प्रश्न, एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, तर अशा 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? 2.25 एक शर्ट शिवण्यासाठी. 5 शर्ट शिवण्यासाठी सव्वा 11 मीटर कापड लागेल. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. पुढील प्रश्न, 36च्या सर्व एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या सर्व एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता 36चे विभाजक लिहूया आणि 24चेही विभाजक लिहूया. 1, 2, 3, 4, 6, 9, 12,
36चे विभाजक आहेत 9 आणि 24चे विभाजक आहेत 8. दोन्हींची वजाबाकी येईल 1. 36चे विभाजक हे 24च्या विभाजकांपेक्षा 1ने जास्त आहेत म्हणून याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 1. पुढील प्रश्न 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? 75,09,534 म्हणून या संख्येनंतर येणारी संख्या क्रमिक संख्या 75,09,535 आहे म्हणजे इथं 75,09,536 येईल. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 75,09,536. उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. पुढील प्रश्न वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती ते अकोला, अमरावती ते यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला मार्गावर लावली तर अमरावती यवतमाळ मार्गाला किती झाडे लावली? एकूण झाडे आहेत 8,000. 8,000 पैकी अमरावती ते यवतमाळ या महामार्गाला 60% झाडे असणार आहेत म्हणून 8,000चा 60% काढल्यानंतर उत्तर येईल 4,800. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 4. 75 साठी चित्ररूप माहितीच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. रेशन कार्डाचा रंग आणि घरांची संख्या. प्रमाण दिलेलं आहे 1 चित्र बरोबर 100 घरे. पांढऱ्या रेशन कार्डाची 2 चित्र आहेत म्हणजे 200 घरं. पिवळ्या रेशन कार्डाची 2 घरं म्हणजे 200 घरांची संख्या आणि केशरीची 4 आहेत म्हणजे इथं 400 घरे असणार आहेत केशरी रेशन कार्ड. पुढील प्रश्न आहे केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? आता केशरी रेशन कार्ड धारकांची संख्या आहे 400. याचा उत्तर पर्याय क्रमांक येईल 2. पुढील प्रश्न पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? आता पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या आहे 200 आणि पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची पांढरे रेशन कार्ड धारकांची संख्या आहे 200 आणि पिवळे व केशरी यांची संख्या आहे 600. आता यांची पट विचारलेली आहे. पट काढत असताना शून्याला शून्य घालवले 2 एके 2 2 त्रिक 6 बरोबर उत्तर येईल 3 1/3. याचा उत्तर पर्याय क्रमांक असेल 2.